पॅरिस येथे नुकतीच पॅराऑलिम्पिक झाली। या स्पर्धेत नाशिकचा दिलीप गावित यानं ॲथलेटिकमध्ये सहभाग घेतला होता। त्यात त्याचा चौथा क्रमांक आलाय। त्याचप्रमाणे साऊथ आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या श्रावणी सांगळे हिनं सुवर्णपदक प्राप्त केलंय। या यशाबद्दल नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। मल्टीगेम असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, यशवंत व्यायामशाळा अध्यक्ष दीपक पाटील, टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, दिलीप गावित यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे, जगन्नाथ सांगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले। लेवलला पोहोचवणाऱ्या पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आणि त्या पॅराऑलिम्पिकमध्ये 8वा क्रमांक ज्यांनी प्राप्त केला असं दिलीप गावित याच्या सत्कारासाठी आणखी उपस्थित झालो। त्याचबरोबर त्याचे मार्गदर्शक वैजनाथ काळे सर हे पण पॅरिसला गेले होते, त्यांचा पण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। तसेच पेरू या ठिकाणी झालेल्या मैदानी स्पर्धेत 400 मीटरमध्ये ज्या मुलीला खेलो इंडियात पदक मिळालेले असे सांगळे ज्यांचा आपण सत्कारासाठी उपस्थित झालो, त्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालो। आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। असं गावित आणि इतर खेळाडू म्हणजे यशवंत आणि शाळेच्या वास्तूमध्ये स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे त्यांना जे काही थोडीफार मदत लागेल ती यशवंत आणि शाळेकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न करू किंवा देऊ असं आश्वासन देतो। मान्यवरांच्या हस्ते दिलीप गावित, श्रावणी सांगळे आणि वैजनाथ काळे यांचा सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना श्रावणी सांगळे आणि वैजनाथ काळे यांनी मनोगत व्यक्त केलंय। किंवा मी अटेंड केला कारण काही स्वप्न वेगळे होती। हेमंत सरांना माहिती आहे काय टार्गेट पकडून आम्ही चाललो होतो। अनावधानाने आम्हाला ते गाठता नाही आलं। हीट, सेमीफायनल आणि फायनलला दिलीप पोहोचला आणि जवळपास 155 देशांनी सहभाग नोंदवलेला पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तो फायनलमध्ये 8 पोझिशनला आला। तुमच्यासारखाच असा एक दिलीप एकेकाळी इथं बसलेला होता, जिथून त्याला हेरलं आणि त्यांनी त्याच्यावरती मेहनत घेतली। दिलीपने त्याच पद्धतीने प्रतिसाद दिला। असे बरेच मुलं आहेत ज्यांना आपण घडवतो आणि ते घडत आहेत। येणाऱ्या काळामध्ये नाशिकचं भविष्य खूप उज्ज्वल आहे। ज्या पद्धतीनं आपली सर्व मुलं मेहनत करत आहेत, त्याला पालक सपोर्ट करत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण पालकांच्या सपोर्टशिवाय हे मुलांना अचीव करणं शक्य नाही आहे। पालक जागृत होत आहेत ही खूप महत्त्वाची बाब आहे। मी आता वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपला पेरूला गेली होती। तिथे आमची टीम 4th आली आणि त्याच्यानंतर साऊथ एशियन गेम्स होते चेन्नईला, त्याच्यात आमची 4x400ची रिले टीम 1st आली। आणि मी अबाउट 6 वर्षांपासून ॲथलेटिक्स करते आहे। तर त्याच्यासाठी पहिले तर सरांना थँक्यू की त्यांनी माझी एवढी मेहनत घेतली, त्यांच्याशिवाय मी इथे नसती। त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीला थँक्यू कारण त्यांच्या सपोर्टशिवायसुद्धा मी इथे नसती। आणि स्पोर्ट्स असं आहे की तुम्ही तुमचं डिसिप्लिन ठेवायला पाहिजे आणि डिसिप्लिनसोबत तुम्ही आवडीने करायला पाहिजे। तुमची आवड ही खूप महत्त्वाची आहे। या खेळाडूंच्या यशाचा आढावा घेताना हेमंत पांडे यांनी मार्गदर्शन केलं। तो व्हायलिन वाजवत असतो आणि 40-45 मिनटं तो इतका उत्कृष्ट व्हायलिन वाजवतो की जे आजूबाजूला आलेले लोक असतात ते त्याला कोणी $8, कोणी 50 सेंट असे टाकतात त्याच्यासमोर। तो ते सगळे गोळा करतो, तर त्याची टोटल होते काहीतरी $40-45 त्याला टिप मिळते त्या ठिकाणी। आणि नंतर असं कळतं की जो व्हायलिन वाजवणारा माणूस असतो त्याचं नाव असतं जोशुआ बेल, जो वर्ल्डचा नंबर 1 व्हायलिनिस्ट आहे। त्याचा नेक्स्ट डे प्रोग्राम असतो स्टेडियममध्ये, तेव्हा मिनिमम एक जणाचं तिकीट ॲव्हरेज $100 असतं आणि 3.5 मिलियन जो त्यांनी इथे वाजवलेले त्या स्ट्रीटवरती, तर तेच जे त्यांनी इथे रस्त्यावर केलं त्याला त्याचे किती मिळाले $45 आणि तिकडे त्याला $35 लाख मिळाले त्या टोटल शोचे। म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात याला खूप व्हॅल्यू आहे। तुम्ही कोणत्या ठिकाणी काय करता तर जर लोकांना काय कळलं नाही तर त्याला काय व्हॅल्यू नाही आहे। तर अशाच पद्धतीने जो दिलीप गावित आहे याला मेन स्ट्रीममध्ये आणलं ते वैजनाथ काळेंनी किंवा जे काय ॲथलीट आहेत तुमच्यासारखे जे खेळाडू आहेत। या औपचारिक समारंभास शशांक वझे, अविनाश ढोली, अमोल आहेर, सतीश बोरा, यशवंत पाठक यांच्यासह क्रीडाप्रेमी आणि खेळाडू उपस्थित होते।
मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.